राहुरी मतदारसंघात ऊर्जा विभागातून मोठ्या प्रमाणात कामे केली. प्रत्येक गावातील कानाकोपऱ्या डीपी बसविल्या, विजेचा प्रश्न सोडविला, परंतु मतदारांनी मध्येच फ्यूज कधी काढून घेतली हेच मला समजले नाही, असे माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना सांगितलंय. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील 32 गावांसाठी देवळई प्रवरा येथे आमदार हेमंत ओगले यांच्या आमदार निधीतून 40 लाख रुपयांचे विकास कामांचे लोकार्पण व आमदार ओगले यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव मुसमाडे हे होते. यावेळी आमदार हेमंत ओगले, करण ससाणे, सचिन गुजर, शिवाजीराव मुसमाडे, बाळासाहेब आढाव, शिवसेना तालुका अध्यक्ष सचिन म्हसे, सुरेश निमसे, दत्ता पाटील कडू, राजेंद्र कदम, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉक्टर विश्वास पाटील, कुणाल पाटील, शुभम पाटील, ज्ञानेश्वर वाणी, गोवर्धन शेटे, अशोक खुरुद, बाळासाहेब खांदे, भागवत मुसमाडे, कुंडलिक खपके, सतीश वाळुंज, भगवान गडा, ॲडव्होकेट प्रकाश संसारे, मयूर आडागळे, शरद वाळके, अनिल लवटी, संजय भोसले, सुरेश शिरसाट आदी उपस्थित होते. यावेळी कृष्णा मुसमाडे, शिवाजीराव मुसमाडे, सचिन गुजर, करण ससाणे आदींची भाषणे झाली आहे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैभव गिरमे यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब खांदे यांनी केलंय. SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. काय झालंय, सरकारकडे आता पैशाचं बिलकुल पैसेच राहिलेले नाही. जवळपास 89,000 कोटींचं देणं सरकारवरती आता या क्षणाला आहे. त्याच्यामध्ये 47,000 कोटी हे PWDचे, 12,000 कोटी हे जलजीवनचे, असे प्रत्येक खात्याचे पैसे सरकारने थांबवून ठेवले. विकास निधींसाठी सरकारकडे पैसा नाहीये, कुठल्या योजना नवीन घेण्यासाठी पैसे नाही. आज अवस्था अशी आहे की आमचा जो आमदार निधी, हक्काचा निधी आहे, त्याच्यामध्ये पण सरकारकडे देण्यासाठी पैसे नाही. खूप मोठ्या घोषणा केल्या, परंतु आज जो काही निधी वरतून DPDC मधून दिला जातो, आमदार निधी असेल किंवा इतर निधी असेल, त्याची घोषणा झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत पैसे नसल्यामुळं बऱ्याचशा अडचणी तयार होत आहेत. आणि आपण पाहिलं असेल की कुठलीही योजना घ्यायची म्हटली तर आम्हाला म्हणजे सक्त, म्हणजे आम्ही जर कुठला एखादा कागद घेऊन गेलो कोणाकडे, तर सक्त सांगितलं गेलं की आमच्याकडे सध्याला आता पैसे नाहीत, नवीन योजना वरतून निर्देश आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पैसा या ठिकाणी येईल अशी सध्याला 1 वर्षभर तरी खात्री नाही. सरकारने त्यामधून काही मार्ग काढला आणि जर काही संधी मिळाली तरच शक्य आहे. लाडकी बहिणी योजनेचे 1,500 वरून 2,500 करू अशी त्यांनी घोषणा केली होती, परंतु ते 2,500 सोडाच आता 26.5 लाख लाडक्या बहिणींना त्यामधून वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकार येनकेन प्रकारे पैसे कुठून गोळा करतात आहेत याचा ते प्रयत्न करतायत. आपण पाहिलं असेल की नुकतंच हे अबकारी खातं आहे, त्याने 60% पहिल्यांदा इतिहासात असं झालं की दारूवरती 60% कर लावला गेलेला आहे. म्हणजे कधीही तो कर 30% पेक्षा जास्त असू नये असं एक धोरण होतं, पण तो 60% लावला गेला आहे. मग याच्यामधून असं होणार आहे की हे जो चोरीचा दारूचा धंदा आहे तो जास्त जोरावरती येणार आहे. मग सरकारकडे आता कुठल्याही पद्धतीने पैसे गोळा करायचे आहेत आणि द्यायचे आहेत, कारण केंद्र सरकारने आता जवळपास काहीतरी सरकारने 1,20,000 कोटीची मागणी केलेली आहे की आम्हाला पैसे द्या, परंतु जे आपल्या हक्काचे GSTचे पैसे तेही केंद्र सरकार आपल्या राज्याला देत नाही. त्यामुळे सरकारची अजून बिकट अवस्था चाललेली आहे आणि याच्यामधून मार्ग कसा निघेल हे त्यांनाच माहिती. आता मी ज्यावेळेस विधानसभेत पहिल्या दिवशी गेलो हिवाळी अधिवेशनात, हे आता माझं 3रं अधिवेशन झालं, 3ही अधिवेशनात मी हा प्रश्न सातत्याने मांडत गेलो. पोलीस SP साहेब असतील, SP साहेबांकडून प्रस्ताव मी DG ऑफिसपर्यंत नेलेला आहे, परंतु आता मंजुरी मिळालेली आहे असं जवळपास दिसतं एकंदरीत. पण आता पैसे आणण्यासाठी आताच आम्ही भाषणात पण सांगितलं की आम्हाला झगडावं लागेल, पण निश्चितपणे देवळालीचं पोलीस स्टेशन आम्ही हे पूर्ण करून देऊ, कारण हे आपल्या काळात झालं पाहिजे, हे आमचं स्वप्न होतं. कारण खूप लोकांची मागणी, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहायला पाहिजे. सरकारलाही विनंती असेल की काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही पैशाची मागणी करणार आहोत, त्यामध्ये हे देवळाली प्रवरा पोलीस स्टेशन आहे, त्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरावा सातत्याने करू. महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे, त्यामुळे आदरणीय शरद पवार साहेब असतील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब असतील आणि महाविकास आघाडीचे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे असतील, असतील
बाळासाहेब थोरात असतील, सगळ्यांच्या माध्यमातून एकत्रित ठरलेलं आहे की सगळ्यांनी एकत्रित बसून सगळ्यांनी गुण्यागोविंदाने, कारण आपण बघताय की महायुतीमध्ये कसा गोंधळ चाललेला आहे, परंतु महाविकास आघाडीमध्ये असा कुठलाही गोंधळ होणार नाही. सर्वजण एकत्रित पद्धतीने आम्ही लढू आणि देवळाली प्रवरा नगरपालिका जिंकून आणू, याचा 100% विश्वास आहे. धन्यवाद. डीपीचा तिसऱ्या दिवशी डीपी उभी होती. तिसऱ्या दिवशी 400 ते गोरपडवाडी सारखं गाव आहे माझ्या तिकडे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये. गावाची मतदारसंख्या 1000 पण नसेल. 6 डीप्या दिल्या मी. 6. मी आमदार झालेल्या माझ्याकडे तनपुरेवाडी आमचं जिथं आमची शेती आहे तिथली लोक यायला लागली की डीपी जळाली, अमुक झालं. मी म्हटलं आता हे अवघडच आहे, म्हटलं कसं व्हायचं काय. पण नंतर सरकार आलं, मंत्री झालो, काय योजना समजून घेतल्या, काय मार्ग काढले. अक्षरशः तुम्हाला सांगतो विजेच्या प्रश्नाचं एवढं काम केलं. इकडं आपलं वांजुळपोई काय माझ्या मतदारसंघात नव्हतं, पण शेवटी आपल्या तालुक्यातलं गाव होतं. तिथेही विजेची खूप मोठी समस्या होती. ते वांजुळपोईचं सबस्टेशन दिल्यापासून तिथल्याही बराचसा विजेचा प्रश्न घेतला. माझ्या मतदारसंघाच्या कोपऱ्या कोपऱ्यावर सबस्टेशन केले. जिथं दिवसा आड लाईट मिळायची तिथं रोज चांगली लाईट मिळते, दिवसा पण लाईट द्यायचे विषय घेतले. एवढं काम केलं की काय आता विचारता सोय नाही. म्हणजे मला कळायचं नाही कधी दिवस उगवायचा, कधी दिवस मावळला. पण ते काय मी मगाशी कुठतरी म्हटलं एवढ्या डिप्या दिल्या पण माझीच फ्यूज कधी काढली कळालं नाही. पण आज मात्र जेव्हा निवडणूक आली जवळ, एवढे पैसे यायला लागले, एवढे पैसे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना मागच्या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये काढली. 1 रुपयामध्ये पीक विमा. भले लोकांनी आता 1च रुपया दे ना काय, आणि सरकारने मोठा गाजावाजा केला की 1 रुपयात पीक विमा. स्वतःची पाठ थोपटून घेतली. कोण कृषी मंत्री होते मला आठवत नाही, पण कृषी मंत्री पद हे सध्या एकदम महाराष्ट्र सरकारमधलं एकदम असं जंगली पद झालं एकदम. तर 1 रुपयामध्ये पीक विमा योजना त्या एकनाथ शिंदे सरकारने आणलं. मी लोकांना सांगायचो अरे बाबा हे निवडणुकीपुरतं काहीतरी खेळ करणार आहेत. अक्षरशः नंतर निवडणुकीच्या 1 महिना अगोदर, त्याच्या अगोदर आम्ही विधानसभेत खूप भाषणं केली की खरीपाचे 2023चे लवकर पीक विमा द्या. मी स्वतः विधानसभेमध्ये आग्रह करून भाषणं केली. त्यावेळेस पैसे देत नव्हते. मात्र निवडणुकीच्या 1 महिना अगोदर ज्याचं काही नुकसान झालं नव्हतं त्यालाही 50-50 लोक नुसते लाखाचे दाखले घेऊन यायला लागले. माझ्या खात्यामध्ये 50,000 आले, माझ्या 2-4 कुटुंबामध्ये 2 लाख. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.